मित्रांनो, आपण राजमाता जिजाऊ जयंती बद्दल भाषण मराठीमध्ये शोधत असाल तर हा व्हिडिओ आपणा सर्वांसाठी बनवलेला आहे। मित्रांनो, आपल्याला उत्सुकता असेल राजमाता जिजाऊ यांच्या जीवनपटाविषयी माहिती कशी सांगावी आणि आपण भाषण कसं दिलं पाहिजे ही उत्सुकता मुलांमध्ये नेहमीच असते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब चॅनल जरूर करून ठेवा। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आदरणीय मान्यवर तसेच माझे वर्गमित्र आणि मैत्रिणींनो, आज मी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी मी तुम्हाला विनंती करतो। राजमाता जिजाऊ यांचा विषय या व्यासपीठाला मिळणे हे आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या भाषण स्पर्धेमुळे किंवा या भाषणामुळे मला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल बोलण्याची संधी ही दिलेली आहे। त्या संधीचा मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल कोणाला काही माहिती नाही असे कधीच होऊ शकणार नाही। ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात उतरवण्यासाठी अनेक पराकाष्ठा केली, त्या म्हणजे माँसाहेब जिजाऊ होय। भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो। या आदिशक्तीचे वर्णन, दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले। माँसाहेबांचा उल्लेख करताना आपल्याला कुठल्याही संदर्भाची गरज ही पडत नाही। अशा या महान राजमाता असलेल्या जिजाऊंचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला। तिथीनुसार पौष पौर्णिमेच्या जिजाऊंचा जन्म झाला होता। त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईचे नाव महासाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते। लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड त्यांच्यामध्ये निर्माण केली, ती म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी। या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्ध कौशल्य अंगीकृत केले। आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मुघल सत्ता ही चालून येत होती आणि दीनदुबळ्या जनतेला लुटत होती। या मुघल सत्तेतील जे अमानुष छळ लोकांनी पाहिले होते ते आपल्या आयाबाईंच्या अब्रूवर सुद्धा ते हात घालत होते। कोण थांबवणार त्यांना? कोणी काही म्हणू नये याची आणि कोणी काही सांगू नये अशी एकंदर त्यावेळी परिस्थिती होती। परंतु यापुढे हा अत्याचार सहन केला जाणार नाही। मुळात कोणी अत्याचार करताना 10 वेळा विचार करायला हवा, असे काहीतरी केले पाहिजे अशी विचारधारा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या मनामध्ये आली। हा विचार आपल्या उराशी बाळगून आपल्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी 19 फेब्रुवारी 1630 रोजी यांच्या पदरी शिवबा जन्माला आला। शिवबाच्या जन्मामुळे माँसाहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला। आपला पुत्र शिवबा आपण बघितलेले स्वराज्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते। शिवबांना अगदी लहानपणापासूनच रामायण महाभारताच्या शौर्य कथा त्यांनी सांगितल्या। कथांबरोबरच तलवारबाजी विद्या कौशल्य, गनिमी कावा, घोड्यावर बसणे, तलवार फिरवणे, दंडपट्टा फिरवणे, भाला फेकणे, कुस्ती खेळणे अशा प्रकारच्या अनेक युद्धकला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांना शिकवल्या आणि स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते। त्यामुळे जिजाऊ मातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांना देखील सत्यात उतरवलेलं होतं। मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तसेच अनेक प्राण्यांमध्ये गोष्ट आपल्याला चांगली ज्ञात झालेली आहे, ती म्हणजे अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली आहे तेव्हा तेव्हा नारी शक्तीने आपला अवतार घेतला आहे। हे वाक्य सर आपण राजमाता जिजाऊ संदर्भात बोलले तर त्यांना काही वावगं ठरणार नाही। आपल्या महाराष्ट्रातील मोठमोठ्या सरदारांना जे जमलं नाही ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी करून दाखवले होते। शिवबांच्या जन्माच्या अगोदर माँसाहेबांनी त्यांचे ध्येय निश्चित केलेले होते। शिवबांनी सुद्धा मातेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रण घेतला होता। कोणत्याही प्रकारे स्वराज्य मिळवायचे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले। कुठल्याही मातेला स्वराज्याच्या स्वतःच्या पुत्रमोहापेक्षा काही प्रेम असते, परंतु माँसाहेबांनी असा विचार मात्र कधीच केला नाही। स्वराज्य निर्माण करण्यात माँसाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे। शिवबांना अगदी लहानपणापासूनच रामायण आणि महाभारत अशा कथा, शौर्य कथा त्यांनी सांगितल्या। आपल्या मुलांवर सुसंस्कार कशा पद्धतीने केले पाहिजे, त्यांना सक्षम आणि खंबीर
खंबीर कसे बनवले पाहिजे या सर्व गोष्टीचे उत्तम उदाहरण आपल्या राजमाता जिजाऊ माँसाहेब आहेत. एक आदर्श मुलगा जर प्रत्येक आईला घडवायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक आईने राजमाता जिजाऊंच्या आचरणाला केले पाहिजे, आचरण हे केलेच पाहिजे. हल्लीच्या मातांकडे आपण पाहिले तर एक भीषण दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आजच्या काळात 100%पेक्षा 99% माता अशा आहेत ज्या आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊन स्वतःची जबाबदारी पूर्ण करतात. खरं तर आपल्या मुलांची शरीरसृष्टी बनवण्यासाठी आपल्याला गरज असते ती फिरण्याची आणि व्यायामाची, परंतु आजची आई स्वतःच्या मुलांना मोबाईल घेऊन गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करते किंवा करताना आढळते. यामुळे आजची मुलं ही खूप हट्टी आणि आळशी बनत चाललेली आहेत. मात्र ही गोष्ट त्यांच्या मातेच्या लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काही त्यात कोणताही प्रकारचा बदल घडवून आणू शकत नाही. अशा या महान जिजाऊ माँसाहेबांबद्दल आपण किती बोललो तर ते कमीच पडणार आहे. समुद्राची शाही आणि आकाशाचा कागद जरी केला तरी सुद्धा त्यांच्याबद्दल लिहिले तरी ते देखील कमी पडेल. अशी जिजाऊ माँसाहेबांची कीर्ती आहे. खरं तर जिजाऊंच्या लग्नाआधी त्यांना 4 मोठे भाऊ होते. माहेरी त्यांनी त्यांच्या राजनीतीतील आणि युद्ध कलेतील प्रावीण्य त्यांनी मिळवले होते आणि त्याचाच उपयोग त्यांनी पुढे त्यांच्या लग्नानंतर शिवबा जन्मल्यानंतर शिवरायांच्या उच्च दर्जा शिक्षण आणि अमूल्य असे संस्कार देण्यासाठी केला होता. प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम करणारे शहाजीराजे यांची पत्नी जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील बसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इसवी सन 1630 मध्ये शिवाजींना जन्माला घातले. खरं तर शिवबाच्या जन्मादिवशी जिजाबाईचे 5 पुत्र मृत्युमुखी पडले होते. शेवटी एकटे शिवाजी महाराज जगले. खरं तर या प्रसंगातून एखादी दुसरी माता जर गेली असती तर तिने आपल्या पुत्राला कधीच अशा जीव घेण्या कार्यासाठी सज्ज केले नसते. उलट जिजामातांनी आपल्या पुत्राचे लाड न करता त्याचे सर्व हट्ट तर पुरवले असते, पण माझ्या राजमाता जिजाऊंनी मात्र आपल्या प्राणप्रिय असलेल्या शिवबा या पुत्राला राष्ट्रहितासाठी पूर्णपणे तयार केले आणि तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कोणाला देशाला, धर्माला आणि अभिमान वाटेल असा पुत्र मला जन्माला येऊ दे. जेव्हा शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा तुळजाभवानीला केलेल्या प्रार्थनानुसार त्यांनी शिवबांना घडवायला सुरुवात केली. जेव्हा पुण्याची जहागिरी शिवाजी महाराजांना मिळाली तेव्हा राजे अवघे 14 वर्षाचे होते. तरी देखील लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला आल्या तेव्हा पुण्याच्या अवस्था ही अतिशय भीषण झालेली होती. त्यामुळे पुण्याला येताच राजमाता जिजाऊंनी आपल्या पदर कमरेला खोचला आणि पुण्याचे काम हाती घेतल्या आणि शिवाजी राजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीरपणे मार्गदर्शन दिले. राष्ट्र आणि धर्म यासारखे थोर संस्कार शिवबांवर करण्यासाठी जिजाऊ माता, मित्रांनो, जिजाऊ मातांची जेवढी काही आपण स्तुती केली ती कमीच पडेल. तर आपल्या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये आणि स्वराज्याचे सुवर्ण दिन दाखवणाऱ्या या मातेला मी शतशः नमन करतो आणि माझे 2 शब्द येथे संपवतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.